और हम हमेशा दलित नहीं कहलाएंगे, हम अम्बेडकरी कहलाएंगे। हम मुसलमान भी चाहते हैं हम अम्बेडकरी कहलाए। ये बाबा साहब ने जिस दिन किताब लिखी थी ना, संविधान, पूरी किताब लिख दी गई यार जिस समाज के ऊपर, वो समाज अपने आप को क्यों पिछड़ा हुआ मानेगा, क्यों दलित मानेगा, क्यों मागासवर्गीय मांगेगा। मैं चाहती हूँ ये वर्ड को हटा दिया जाए। ये भूमिका ना कोई आदिवासी एमएलए रखेगा, ना एमपी रखेगा, ना मंत्री रखेगा, ना कोई अखबार रखेगा। और इसीलिए और मैंने एलके मडावी, इन्होंने दोनों ने सोचा कि हमें इसकी नई पहल करनी होगी, नई पहल करनी होगी। क्यों मनाते हैं हम विश्व आदिवासी दिवस? पण जेव्हा आपल्या बहुजनामध्ये एक जरी लग्न इंटरकास्ट झालं असेल तर मुला मुलींचे मुडदे पाडले जातात। आपण सध्या कुठे आहोत याचा विचार आपण करायला पाहिजे। दासांची दासी, पुरुषांच्या पायाखालची चप्पल, त्याच्या खालची धूळ वगैरे वगैरे अँड सो सगळं तुम्हाला सगळं माहिती आहे। सगळे कार्यकर्ता आहात, तुम्हाला सारं माहिती आहे। या सगळ्या गोष्टीला तिलांजी देत मनुस्मृती जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तू माणूस आहे म्हणून आम्हाला घटनात्मक अधिकार दिले। सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का। सर, आज 10 ऑगस्ट महिला अधिकार परिषदेचं इथे आयोजन केलेलं आहे आणि ह्या महिला परिषदेला बंधू भगिनी इथे मोठ्या संख्येत उपस्थित झालेले आहेत। त्यांचं मी इथे स्वागत करते। कारण औरत मोहताज नहीं किसी गुलाब की, वो खुद बागबान है इस कायनात की, वो खुद बागबान है इस कायनात की। आपण स्त्रियांना खूप मोठ्या मोठ्या उपमा दिलेल्या आहेत, खूप मोठ्या मोठ्या पदव्या दिलेल्या आहेत, परंतु अजूनही स्त्रियांचा पाहिजे तसा सामाजिक विकास झालेला नाही आणि म्हणून आपल्याला ही महिला परिषद इथे घ्यावी लागत आहे। कारण महिला परिषद बुद्धांनी सुद्धा घेतलेली होती, महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुद्धा महिला परिषद घेतलेली होती आणि बाबासाहेबांनी सुद्धा महाड येथे एक मोठी महिला परिषद घेतली होती। आणि मला असं वाटतं की वारंवार दरवर्षी महिला परिषद ह्या मोठ्या प्रमाणात आयोजित करायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपल्या महिला जागृत होणार नाहीत। आणि म्हणून आज महिला अधिकार परिषद इथे आपण आयोजित केलेली आहे। ज्या महिलांनी आपल्या शिक्षण क्षेत्रात समाजासाठी ज्यांनी मोलाची कामगिरी केली त्या महिलांचा खरोखर इथे आदर सत्कार व्हायला पाहिजे आणि म्हणून आपण या महिला परिषदेचं इथे आयोजन केलेलं आहे। आजच्या या विदर्भस्तरीय महिला परिषदेच्या अध्यक्षा माननीय विश्रांतीताई झांबरे, त्याचप्रमाणे आजचे प्रमुख अतिथी आदरणीय BRSPचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय माने सर, मंचावर उपस्थित असलेले सर्व वक्तागण, पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व कार्यकर्तागण आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, 4-5 वर्षानंतर मी तुम्हाला भेटत आहे याचा मलाही आज आनंद आहे। मान्य रमेश पाटील यांना धन्यवाद। आज त्यांनी तुमचा आणि माझा हा भेटीचा चांगला योग घडवून आणला। आजारी असल्याच्या कारणाने मी 4-5 वर्षात स्तब्ध होते, परत कामाला लागावं अशी त्यांची इच्छा आहे आणि आता नुकतीच रिटायर्ड झाल्यामुळं आता कुठेही बोलायला, कोणत्याही स्टेजवर जायला, कोणावरही ताशेरे ओढायला एकदम 100% स्वतंत्र। पहिलेही स्वतंत्र होतीच, मुजोरीनं महिला आघाडीची अध्यक्षा या नात्यानं 6 वर्ष मस्त कारभार केला, ऑल महाराष्ट्र फिरले,
दगडूच्या पोट्ट्यापासून तर इथपर्यंत सगळ्यांना धोपटत आली, सगळ्यांना धूत आली, त्याचे वाईट परिणामही भोगावं लागले. पण तुमच्यासारखी मंडळी माझ्या आयुष्यात आली, हे माझं नशीबपणा किंवा मला मिळालेली मोठी देण म्हणा. सामाजिक प्राणी म्हणून एक माझी आयडेंटिटी निर्माण झाली आणि हा एक जो बहुजनांनी, आंबेडकरी जनतेनं, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी, बॉम्बसेपच्या लोकांनी हा जो मला मान सन्मान आयुष्यभर मिळवून दिला, ही माझी सगळ्यात मोठी फुलेशाहू आंबेडकरी चळवळीतून मिळालेली कमाई आहे. विषय खूप लंबा लचक गाढा आहे आणि भारतीय व्यवस्थेच्या महिलांच्या हृदयातला आहे. अधिकार, अधिकार शब्द म्हटल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला वाटायला लागते मी अधिकारी आहे, हो ना. अधिकारी आम्ही जर असू तर असं आम्हाला कोणी दासी म्हटलं नसतं. जर आम्ही अधिकारी असलो तर कोणी आमच्यावर चिखल उडवला नसता. जर आम्ही अधिकारी असतो तर कोणी आमचा अपमान केला नसता. पण बांधवांनो, या देशाची व्यवस्थाच अशी आहे, या देशातल्या मनुव्यवस्थेनं प्रत्येक स्त्रीला, मग ती मारवाड्याची राहू द्या, गुजरात्याची राहू द्या, की ब्राह्मणाची राहू द्या, की तेलमाळ्या कोंढव्यांची राहू द्या, तमाम भारतीय स्त्रियांना दासांची दासी संबोधलेलं आहे. दासांची दासी, पुरुषांच्या पायाखालची चप्पल, त्याच्या खालची धूळ वगैरे वगैरे अँड सो सगळं तुम्हाला सगळं माहिती आहे. सगळे कार्यकर्ता आहात, तुम्हाला सारं माहित आहे. या सगळ्या गोष्टीला तिलांजी देत मनुस्मृती जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तू माणूस आहे म्हणून आम्हाला घटनात्मक अधिकार दिले. राजर्षी शाहू महाराजांनी तू माणूस आहेस म्हणून आम्हाला अनेक सवलती त्यांच्या संसारात उपलब्ध करून दिल्या. आणि त्याही पलीकडे तू माणूस आहेस ही जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून फुले दाम्पत्यांनी आम्हाला शिक्षणाची दारं मोकळी केली. आज हे तीनही घटना घडल्या नसत्या तर कदाचित आजही आम्ही जैसे थेच असतो. मग आताही आम्ही अधिकाराचा विचार, मीनाताईंनी सांगितलं आपल्या भाषणात की प्रास्ताविकात बोलल्या त्या की मूलभूत अधिकार जे आमचे आहेत, शिक्षणाचा अधिकार आहे, धनसंचय करण्याचा अधिकार आहे आम्हाला भारतीय राज्यघटनेनं, भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे, देशात कुठेही फिरण्याचा अधिकार आहे वगैरे वगैरे. सगळे न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या चारही उद्देशावर आधारित सर्व अधिकार आम्हाला आहेत. आणि आज स्वातंत्र्याला 75 वर्षाच्या वर दिवस झालेत. भारतीय राज्यघटनेला 1950 नंतर इतके दिवस लोटून गेले, तरीही आजची भारतातली स्त्री म्हणते की आम्हाला अधिकार नाही किंवा आमचे अधिकार लागूच झाले नाही किंवा या देशातलं सरकार आमची काळजीच घेत नाही. हे पण बरोबर आहे तुमचं, हेही बरोबर आहे. या देशातलं सरकार आमची काळजी घेत नाही. पण आम्ही स्त्री म्हणून हा कधीच विचार केला नाही माझी काळजी XYZ माणसानं का घ्यावी, का घ्यावी. त्याने अधिकार आहे ना तुमच्याजवळ. बाप म्हणून पहिले बापाने काळजी घेतली आपली, नंतर भावाने घेतली तरुण वयात आमची काळजी, नंतर नवऱ्याने घेतली, आता मुलं घेतात. तुम्हालाच म्हणजे आम्हालाच, आम्हा स्त्रियांनाच इच्छा आहे कुणाच्या तरी बंधनात राहण्याची, कुणाच्या तरी सहकाराने राहण्याची, कोणाची तरी करांगळी धरून जगण्याची इच्छा आमचीच आहे. एवढे सारखे जर तुमच्याजवळ अधिकार आहे तर आजही तुम्ही स्वतंत्र नाहीत असं तुम्हीच सांगता, असं आम्हीच सांगतो, आम्ही स्त्रियाच सांगतो आम्ही स्वतंत्र नाही. इकडे एका बाजूने जरा वेळा आधी म्हणाल्या, मीनाताईच म्हणाल्या की आमचा विकास झाला. हो, विकास झाला, बरोबर आहे. कशात विकास झाला? माणसाने कधीही स्वयंमूल्यमापनासाठी स्वतःला 5 प्रश्न तरी कमीत कमी रोज विचारले पाहिजे. मी कोण? मी कशाला जन्माला आलो? मी कशासाठी जगतो? मला काय करायचं आहे आणि मी काय करत आहो? हे 5 प्रश्न प्रत्येकानं विचारा. मी कोण? जर हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचा असेल तर त्याचं उत्तर नक्कीच तुम्हाला आल्या पाहिजे. मी सावित्री आहे, मी सावित्री आहे, मी रमाई आहे, मी फातिमा शेख आहे, मी राणी दुर्गावती आहे, मी झलकारी आहे.
कधी काळी मी फुलनदेवी पण आहे. आमचा महिलांचा, भारतीय महिलांचा विकास शिक्षणानं फक्त आणि फक्त राहणीमानात झालेला आहे. लुगड्यावरून साडीवर आलो, साडीवरून सलवारवर आलो, आणि आता सलवारवरून तर ते पुढचं मला काही बोलायला भाग पडू नका, लयच वंगळवानं. हे असं जर तुम्ही समाजात वागत असाल तर तुमच्या सामाजिक अधिकाराला धक्का लागला नाही का? समाज तुमच्याकडे विकृत नजरेने बघत नाही का? मग तुमच्यावर रेप होत असेल, तुम्हाला कोणी पळवून नेत असेल, तुम्हाला उचलून नेत असेल, तर हा त्याचा 90% गुन्हा आहे, हे बरोबर आहे. पण 10% तुम्ही गुन्हेगार आहात, हे विसरायला नको. विकासाची परिभाषा आम्हाला अजून समजलेली नाही. आम्ही फक्त शिकलो. काही स्त्रिया शिकून नोकरी करायला लागल्यात, माझ्यासारख्या लठ्ठ पगार घ्यायला लागलीत. एवढी सारी लठ्ठ पगार घेऊन नोकरी करून सगळं ऐश्वर्य भोगून हे कुणी दिलं हे माहित नाही का? डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला घटनात्मक अधिकार दिले नसते, आर्थिक आणि शैक्षणिक, तर खरंच तुम्ही पैसा कमवू शकला असतात का? स्वतःचे बिझनेस उभारू शकले असतात का? तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावं कमावली असती का? याही प्रश्नाचं उत्तर नाही येते. आणि तुम्ही हा प्रश्न कधीच आपण स्त्रियांनी आपल्याला स्वतःला विचारलेला नाही. भारतीय स्त्रियांना आज घटनात्मक अधिकार जे आहेत, या अधिकारातल्या एकाच अधिकाराचा आम्ही चांगला वापर करतो, ते म्हणजे विचार व्यक्त करणे आणि बोलणे. हे दोनच अधिकार आम्ही चांगल्या प्रकारे वापरू शकतो. कुठपासून? नळावरच्या पाण्याच्या भांड्यापासून तर संसदेत ओरडेपर्यंत. हा एकच बोलण्याचा अधिकार आम्ही चांगला वापरतो. बाकीच्या अधिकारांचा आम्ही अद्यापही चांगल्या प्रकारे वापर केला नाही. तो कधी आम्ही कृतीतही आणला नाही, आणि तो कृतीत आणून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे त्याचं धाडसही आम्ही केलेलं नाही. आताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता अधिकार असेल तर तो आहे मतदानाचा अधिकार. मतदानाचा अधिकार बाबासाहेबांचं अपूर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कामी येतो, ज्याला आम्ही या देशाची राजसत्ता बनवणं आणि तो फुलेशाहू आंबेडकरी विचाराच्या पक्षातून नेता निर्माण करणं आणि राज्य निर्माण करणं. हा मतदानाचा अधिकार आम्ही स्त्रिया घराघरातून समाजापर्यंत पोहोचवण्यास असमर्थ राहिलेलो आहोत. अजूनही तो आम्ही पुरेपूर 100% तो समाजापर्यंत पोहोचवू शकलो नाही, याची खेद आहे. भगिनींनो, आजच्या या वेळेच्या भान ठेवून आजच्या या प्रसंगी आदरणीय माने सरांना तुम्हाला ऐकायचं आहे, म्हणून मी माझं आज इथंच थांबवते. कधीतरी भेटल्यावर या विषयावर आपण सविस्तर बोलूया. आदरणीय माने सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या विषयाला आपण होतो बहुजन महिला अधिकार परिषद. यासाठी आम्ही बहुजन SC ST OBC VJNT आणि समस्त आमच्या महिलांसाठी अधिकारावर आपल्याला चर्चा करायला काही घटना बोलते. 4 महिन्यापूर्वीची घटना. महात्मा फुलेंवर एक सिनेमा निघाला, सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार त्याच्या 2 दिवस आधीच काही ब्राह्मणी संघटना आणि ब्राह्मण महिलांनी त्याच्यावर आक्षेप घेतला की सावित्रीबाईवर दगडशेणाचा मारा करणारा जो ब्राह्मण मुलगा तुम्ही दाखवलेला आहे, त्यामुळे आमच्या समाजाची बदनामी होते आहे. आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना काय दाखवणार आहोत इतिहासातून, त्यामुळे तो पाठ तिथून वगळण्यात यावा, ब्राह्मण हा शब्द तिथून वगळण्यात यावा, आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने त्या सिनेमावर तात्पुरती बंदी घालवलेली होती. हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आता शिवाजी महाराजांवर पण सिनेमा येतोय. त्यांच्याकडे 51% मुस्लिम योद्धे, सरदार, सल्लागार आणि त्यांच्यासोबत असणारे सहकारी होते. पण हा इतिहास खोटा आहे असे धडधडीत खोटे बोलून सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या ब्राह्मण महिला सरकारला कसे झुकवतात हे त्याचं दुसरं उदाहरण. दिल्लीत निर्भयावर बलात्कार झालेला होता आणि खून झाला, त्यावेळी ही मुलगी सगळ्या समाजाची आहे, संपूर्ण भारताची आहे. तिच्यावरील अन्याय आणि अत्याचार हा आपल्या मुलीवर झालेला अत्याचार आहे.
असं सांगून भावनिक आवाहन करून तुमच्या माझ्या हातामध्ये कॅन्डल मार्च देऊन त्यांनी त्याचं मार्केटिंग करावं आणि त्यासाठी तात्काळ जजमेंट देण्यासाठी सरकारवर दबाव आणावा आणि त्या लोकांना फाशी द्यावी, हे असं सगळं करत असताना या माझ्या समस्त महिलांना जेव्हा खैरलांजी झाली, जेव्हा मणिपूर झालं, जेव्हा जम्मू काश्मीरमधील लहान मुलीवर मंदिरात बलात्कार झाला, तेव्हा त्या काहीही बोललेल्या नाही आणि आमच्यातली चेतना, आमच्यातली भावना पण जागी झाली नाही. ही म्हणजे बहुजन महिलांचा संघर्ष, बहुजन महिलांची वेदना, बहुजन महिलांवर झालेला बलात्कार बहुजन महिलांसाठीच आहे. त्यांनाच त्यांचं युद्ध करायचं आहे, त्यांनाच ती क्रांती करायची आहे, ते त्यांना लढायचं आहे. याचं झणझणीत उदाहरण हे आपण शिकायला पाहिजे. तेव्हा ही परिषद आपण सक्सेस झाली असं म्हणूया. बऱ्याच घटना आपण रोज डोळ्यासमोर पाहतो, पण एक लक्षात घ्या, मुरली मनोहर जोशीच्या मुलींनी मुसलमान मुलांसोबत लग्न केलं, कुणी काहीही बोलले नाही. अडवाणीच्या मुलींनी मुस्लिम पोरासोबत लग्न केलं, काही बोलले नाही. शत्रुघ्न सिन्हाच्या मुलींनी मुस्लिम पोरासोबत लग्न केलं, त्याचे रील निघतात. बाळासाहेब ठाकरेच्या पुतणीने मुस्लिम पोरासोबत लग्न केलं, कोणाचं काही वाकडं झालं नाही. पण जेव्हा आपल्या बहुजनामध्ये एक जरी लग्न इंटरकास्ट झालं असेल तर मुलींचे मुडदे पाडले जातात. आपण सध्या कुठे आहोत याचा विचार आपण करायला पाहिजे. याची फार गरज आहे. आपल्या समाजात आजही मुली जन्माला घातल्या म्हणून बायकोला जिवंत पेटवणारे उदाहरण आपण रोज आमच्या डोळ्यासमोर पाहतो. मुलीने स्वतः निर्णय घेतला म्हणून बापाने डायरेक्ट शूट केलेला आहे, हेही आम्ही डोळ्यासमोर पाहतो. आपली अवस्था या देशामध्ये या मनोवादाने कशा पद्धतीने करून टाकलेली आहे, सुधारणा इथून करायची. आज 2024च्या इलेक्शनमध्ये म्हणजे आता 2025 सुरू आहे, आपण राजकारणामध्ये आपलं अस्तित्व किती आहे त्याचा विचार करायचा. टोटल 74 महिला आहेत लोकसभेला MP म्हणून, 42 महिला आहेत राज्यसभेमध्ये MP म्हणून. त्याच्यामध्ये आमच्या काही फिल्म इंडस्ट्रीतल्या महिला आहेत, जया भादुडीपासून जयाप्रदापर्यंत, आणि तुमची आवडती नावडती जी एक बह्याडबाई आहे ती आहे कंगना सुद्धा. याच्यामध्ये आमच्या बहुजन महिला किती आहेत? मी गुगलला प्रश्न विचारला, हे गुगल, जस्ट टेल मी दॅट हाऊ मेनी SC ST OBC वुमेन्स इन लोकसभा अँड राज्यसभा टुडे. गुगलने याच्यावर काहीही उत्तर दिलेलं नाही. गुगलने हेच सांगितलं की SC ST OBC महिलांसाठी रिझर्वेशन लोकसभेत आणि राज्यसभेत नाही आहे. टोटल 33% आरक्षण म्हणजे आपल्या राजकारणामध्ये महिलांना आहे, पण सध्या तोही विचाराधीन आहे 2026 पर्यंत. म्हणजे आपलं अस्तित्व राजकारणात किती असायला पाहिजे याचा आम्ही कधीतरी विचार केला. महत्त्वाचं म्हणजे असं आहे की जेव्हा संविधान लागू झालं 1950च्या नंतर, या देशात जेव्हा लोकांनी सरकार निवडून आणलं तेव्हा आपला वाटा किती होता? अर्धी लोकसंख्या आपली. ओपन सोडली तर आपणही अर्ध्या लोकसंख्येमध्ये 85% आपण येतो. पण राजकीय दृष्ट्या आपण सक्षम आहोत का? आपण कधी याचा विचार केला? राज्यसभेच्या पहिल्या सदस्य ज्या होत्या त्यावेळेला 1952ला त्यांचं नाव आहे रुक्मिणी देवी अरुंदळे, प्युअर ब्राह्मण महिला. म्हणजे लक्षात घ्या, जसं संविधान लागू झालं त्याचा फायदा अरुंदळेबाईंनी घेतला आणि ती राज्यसभेमध्ये जाऊन बसली. पहिली राज्यपाल आहे सरोजिनी नायडू, त्याही ओपन कास्ट मधल्या. पहिल्या मुख्यमंत्री आहेत सुचेता कृपलानी, ज्या उत्तर प्रदेशच्या 1963ला काँग्रेसमधून निवडून आलेल्या. आपल्याला माहिती असलेल्या पहिल्या IPS अधिकारी किरण बेदी, या सर्वजणी ओपन गटातल्या आहेत. आपलं अस्तित्व त्यावेळेला कुठे होतं? आजही 2025 मध्ये आपण कधीतरी ग्रामपंचायतमध्ये इलेक्शन लढावं का याच्यासाठी तोंडात बोट घालून आधी विचार करतो, लढू की नाही लढू. त्याच्यासाठी नवऱ्याला विचारू का, सासऱ्याला विचारू का, स्वतःची मानसिक तयारी आहे का, असं करेपर्यंत इलेक्शन निघून जातं. पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही विचार करू, पुन्हा येतं आपण ये रे माझ्या मागल्या. हा मीरा कुमार नावाची एक विदुषी, ती जवळपास पहिली लोकसभा अध्यक्ष म्हणून आलेली आहे 2009 मध्ये. कारण तिचं बॅकग्राऊंड जे होतं, तिचे वडील बाबूजी जगजीवन राम हे त्यावेळेला डेप्युटी प्राईम मिनिस्टर होते.
आणि म्हणून मीरा कुमारीला ती संधी मिळाली. दुसरी महिला जर आपण घेतली तर आपल्या ताईंनी नाव घेतलेलं होतं फुलनदेवीचं. एक मागासवर्गीय दलित महिला जी डकेत होती, तिने 22 ठाकूरांना तिच्यावर अन्याय अत्याचार झाला म्हणून तिने डायरेक्ट निवाडा दिला आणि शूट करून टाकलं. त्या पब्लिसिटीचा फायदा राजकीय लोकांनी घेतला, तिला तिकीट दिलं, तिला निवडून दिलं. पण राजकारणामध्ये लोकसभेमध्ये आपला रोल काय आहे, आपण ते हक्क कसे निवडून आणावे ते त्या बिचारीला माहिती नव्हतं. तिने फक्त त्या खुर्चीवरती जाऊन बसली आणि त्याचा फायदा त्या राजकीय लोकांना. मैं वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया की महिला प्रदेश अध्यक्ष हूँ महाराष्ट्र से, और इस हैसियत से यहाँ आपके सामने हूँ. ऐसा कहा जाता है बहुत सालों पहले, कई हजारों वर्ष सृष्टि में एक इनकलाब आया था, जब चांदनी की ठंडक, तारों की चमक, फूलों की महक, चमकते रंगों की धनक, इन सब को मिलाया तो उसका नाम स्त्री हो गया. औरत दरअसल ये इन तमाम चीज़ों का एक मिश्रण है जो कि बहुत ज़्यादा आदर इज़्ज़त की पात्र है. आप देखिए, वो एट ए टाइम कई ड्यूटीज़ अदा करती हैं. सुबह से लेकर रात तक वो आपको कई रूप में नज़र आती है. कभी वो आपकी एक बहुत प्यारी सी माँ है, कभी एक प्यारी सी बहन है जिसको कल ही हमने फेलिसिटेट किया राखी के अवसर पर. ये एक अपनी जगह बहुत बड़ा सत्य है कि हम साल भर बहन भाई लड़ते भी रहें, लेकिन राखी के दिन हम अपनी बहन के उस अधिकार को याद करते हुए उसको इज्जत देते हैं. तो औरत के अधिकार की जहाँ बात आ रही है, यहाँ मेरे सामने बड़े बड़े विद्वान लोग मौजूद हैं जिन्होंने अपनी भाषा में अधिकारों की परिभाषा को प्रस्तुत किया. बहुजन महिला अधिकार, बहुजन, सबसे पहले तो आई वुड लाइक टू डिफाइन व्हाट इज़ बहुजन. बहुजन में वो तमाम औरतें शामिल हैं जो कि हमारे समाज का, हमारे सोसाइटी का एक अहम हिस्सा है, और इनफैक्ट वो एक बहुत अच्छे अधिकार की पात्र भी हैं. बहुत अधिकार की उसको आवश्यकता है. मैंने इससे पहले भी, हमारा इतिहास गवाह है कि जब भी हमारे देश पर बाहरी ताकतों ने हमला किया, या जब भी हमारे देश की खूबसूरती को बिगाड़ने की कोशिश की गई, तो महिलाओं ने पुरुषों के साथ कंधे से कंधा मिलाकर उतना ही योगदान दिया जितना कि पुरुषों ने दिया. वो घर से बाहर निकली. हमारा सबसे पहला सत्याग्रह में औरतों ने हिस्सा लिया, नमक का सत्याग्रह. हम नज़र डालें अपने पुराने इतिहास पर, तो महिलाओं ने किसी आवश्यकता के लिए नहीं, किसी चीज़ की पूर्ति के नहीं, बल्कि अपने अधिकारों के साथ साथ अपना कर्तव्य समझकर आज़ादी की लड़ाई में बहुत आगे आई. आज यहाँ जितनी महिलाएं बैठी हैं, ज़्यादातर सुशिक्षित एजुकेटेड लेडीज़ हैं. ये किसकी देन है? याद करिए, हमारा वो समाज जिस वक्त हमें कोई अधिकार नहीं था, सिर्फ बच्चे पैदा करना या घर की देखभाल करना या ज़्यादा से ज़्यादा खेतों में जाके मजदूरी करना, यही हमारे लिए सब कुछ था. लेकिन मुबारकबाद दूंगी और मैं श्रद्धांजलि दूंगी उस महान औरत को जिसका नाम सावित्रीबाई फुले था, जिसने हमें एजुकेशन से आगाह किया, जिन्होंने अपने पति के साथ कंधे से कंधा मिलाकर, क्या हालात थे इमेजिन. हम अभी बहुत अच्छे एसी हॉल्स में पढ़ाई करते हैं, बहुत अच्छी हमारा एजुकेशन का हमारा स्ट्रक्चर हो गया है, हमारा इंफ्रास्ट्रक्चर इतना अच्छा है, लेकिन उस ज़माने में देखिए क्या हालात थे. और जैसा कि मैडम ने बताया, फातिमा शेख, इन्होंने अपना घर उस वक्त स्कूल के लिए दान किया था, ये बात सभी लोग अच्छे से जानते हैं. लेकिन फातिमा शेख भी उस वक्त के रूढ़िवादी लोगों का शिकार रही, और उन्होंने भी वो नेम और वो फेम नहीं मिल सका, उसकी उन्होंने परवाह भी नहीं किया. लेकिन सावित्रीबाई फुले के हम आज भी शुक्रगुजार हैं कि हम औरतों ने तालीम हासिल करके, एजुकेशन लेके, शिक्षण लेके आज हम यहाँ बैठ सके. मैं धन्यवाद देना चाहूँगी एक और हस्ती को, रमाताई.
डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर कुछ नहीं होते अगर उनके साथ रमाताई का साथ नहीं होता। देयर इज ऑलवेज अ वुमेन बिहाइंड द सक्सेस ऑफ अ मैन। ये कहा जाता है कि हर आदमी की सक्सेस के पीछे, हर कामयाब आदमी की सक्सेस के पीछे एक कामयाब औरत का हाथ होता है। आज आप सुबह से लेकर रात तक की दिनचर्या में देखिए, आप कहाँ कहाँ क्या क्या रोल अदा करती हैं। अधिकारों की बात तो हमारी कहाँ चली जाती हमको पता ही नहीं चलता। मैं बहुत ज़्यादा इंटेलेक्चुअल तौर पे आपको मिसालें यहाँ नहीं दूंगी, क्योंकि हम जानते हैं हमारा इतिहास क्या है, हमने क्या क्या देखा है। आए दिन हम न्यूज़ में पढ़ते हैं औरतों के साथ क्या क्या अत्याचार हो रहे हैं। कहीं निर्भया चली आ रही है तो कहीं हमारे साथ में हमारी ही गली की एक लड़की विक्टिम हो जा रही है। लेकिन हमको देखना है कि हम अपने अधिकारों को किस तरह इस्तेमाल कर सकते हैं। हम देख रहे हैं पार्लियामेंट में भी औरतों की कम है, तादाद कम है, राज्यसभा में भी औरतें कम हैं। कल ही मैंने देखा जया भादुरी चीख के अपने कुछ चीज़ों को मनवाने की कोशिश कर रही थी। चूंकि जया भादुरी फिल्म इंडस्ट्री से ताल्लुक़ रखती है, फिल्म इंडस्ट्री से संबंधित है, तो उन्होंने वो मुद्दा उठाया कि फिल्म इंडस्ट्री को ऐसा ऐसा ये सब मिलना चाहिए, ये अधिकार मिलना चाहिए। हम ये चीज़ क्यों नहीं कर सकते? हम अगर एक छोटे से लेवल से उठकर अपने आप को, अपने अधिकारों को मनवाते हुए बात करें, उसके लिए हमको अपने आप को भी सक्षम बनाना बहुत ज़रूरी है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी माणुसकीचा धर्म शिकवला, माणसाला माणसाप्रमाणे कसं वागवायचं हे त्यांनी सांगितलं। त्यांनाही माझं विनम्र अभिवादन। तर मी फार वेळ काही बोलणार नाही। आता आपण इथे ऐकलेलंच आहे सर्वांनी, महिलांचे हक्क, महिलांचे अधिकार। हक्क मिळाले, अधिकार पण मिळाले, पण काही ज्या महिला आहेत त्या वंचित आहेत। काही महिलांना अजूनही आपला कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी, अर्थार्जनासाठी त्यांना मोलमजुरी करावी लागते। आपण इथे सगळ्या महिला जमलेलो आहे, सुशिक्षित आहे, शहरातल्या आहोत, पण काही महिला असेल त्या ग्रामीण भागातल्याही असेल। ग्रामीण भागातल्या महिलांच्याही समस्या असतात, त्यांना मोलमजुरी करण्यासाठी जावंच लागतं, बरोबर? आणि मग सगळं एवढं सगळं करतात। महिलांमध्ये स्त्री शक्ती आहे, नारी शक्ती आहे, 9 देवींचं रूप आहे। आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण महिला विविध भूमिका बजावत असतो, एवढी आपल्यामध्ये ताकद आहे। पुरुष मंडळी जेवढं काही करू शकत नाही तेवढं आपण करू शकतो। आज एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष गेला तर ती बाई आपल्या मुलांना अगदी सक्षमपणे शिकणं, शिक्षण, खाणं पिणं, सगळं कपडे लत्ते हे सगळं स्त्रीच करू शकते। पण हीच वेळ जर पुरुषावर आली तर पुरुषांना पुष्कळ प्रॉब्लेम येतात, कारण तिच्याजवळ दया, माया, सगळं या गोष्टी दिलेल्या आहे, नैसर्गिक देणगी तिला मिळालेली आहे। आता स्त्रियांच्याही समस्या आहे, आपण शिकलो सवरलो सगळं आहे, पण कुपोषणाची समस्या आहे। महिलांचं आरोग्य हेही महत्त्वाचं आहे। आणि एवढंच नव्हे तर हिंसाचार का घडत आहे? आपली वैचारिक क्रांती झाली, आपण मानलं, समजूनही घेतलं, आज ऐकलं, पण हिंसाचार का होत आहे? कौटुंबिक कलह का होत आहे? ह्या सगळ्यांचा महिलांना अन्याय सहन करावा लागतो। महिलांना अत्याचार होतो। आणि एवढंच नव्हे तर छोटी मुलगी असेल ती तरी सुरक्षित आहे का? आज आपण पेपर उघडल्यावर, वर्तमानपत्र उघडलं की आपल्याला कुठे कुठली बातमी एखाद्या मुलीबद्दल असते, कुठली बातमी एखाद्या तरुण मुलीबद्दल असते, कुठे काही एखादी स्त्रियांबद्दल असते की तिच्या हुंडाबळीसाठी तिचा जीव गेला। या सगळ्या घटना घडतातच आहे। आपण असं म्हणतो की वैचारिक क्रांती झाली। आपण सगळे इथे बसलेल्या ज्या महिला आहेत सुशिक्षित आहेत, काही चांगल्या चांगल्या पोस्टिंगवर आहेत, काही मला घरगुती अर्थार्जनासाठी पण काही कामं करत असतील, रोजगार त्यांचा सुरू असेल, मग
वैचारिक क्रांती झाली असं आपण समजायचं का? नाही. मग महिला सक्षमीकरण व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपण सगळ्या महिला एकत्र येणार नाही, आपल्याला साधं इलेक्शनमध्ये उभं राहायचं तर बरोबर आहे. आता माझ्या आधी ज्या वक्त्या बोलल्या त्यांनी सांगितलं की आपल्याला दुसऱ्यांची परमिशन घ्यावी लागते, आधी घरचीच घ्यावी लागते, बरोबर आहे ना? तर स्त्रीला घरूनच पाठबळ मिळालं पाहिजे आणि ही सगळं कार्य स्त्रीच करू शकते. आप एक मोटिव लेके बैठी हुई है जो आपको बाबा साहेब आम्बेडकर ने दिया है. आप उसकी फौज की अपने आप को सेनापति या सैनिक मानती है जो उनके सिद्धांतों को लेके चली है. देखिए, हम मुस्लिम और बौद्ध समाज सिद्धांतों पर जीता है. हमने अपने सिद्धांत बनाए हुए हैं, हम उससे हटकर बात नहीं करते. हम बौद्ध ने हमको जो दीक्षा दी थी उसके ऊपर चलते हैं. आम्बेडकर ने हमको जो समाज रचने और घड़ने का सौभाग्य दिया उसके ऊपर हम चलते हैं. हम बड़े कट्टर लोग हैं, हम गलत को एक्सेप्ट नहीं करते, हम बुराई को बढ़ने नहीं देते. इसलिए मैं इस पार्टी से जुड़ी हूँ. मेरी पार्टी का नाम है वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया और ये वेलफेयर का मतलब होता है भलाई. हम भलाई करना जानते हैं, हम हर गलत चीज़ को दबाना और कुचलना जानते हैं. मेरे मन में हमेशा दो सवाल होता है, हमेशा आता है कि आपके समाज में एक जो दलित वर्ग है और एक जो मागासवीय वर्ग है, ये शब्द मुझे हमेशा कचोटते रहे हैं. सर, ऐसा नहीं हो सकता, आप बहुत बड़े विद्वान हैं, मैं माने सर से बात कर रही हूँ, कोई ऐसा एक्ट नहीं आ सकता कि दलित वाला वर्ड समाप्त कर दिया जाए? हम क्यों ना अम्बेडकरी बोले, हम क्यों ना अम्बेडकरी बोले? देखिए, जब अम्बेडकरी कहीं खड़ा हो जाता है ना, किसी की मजाल नहीं है उसके सामने आवाज निकालने की. 2014 से पहले मैं एज ए मुस्लिम, मुझे ऐसा लगता था कि आज के समाज में, उस वक्त ऐसा लगता था कि सबसे अच्छा समाज बौद्ध समाज है, क्योंकि इनको सारी विशेषताएं मिली हुई है, सारी फैसिलिटीज़ मिली हुई है, ये शिक्षा के क्षेत्र में आगे बढ़ रहे हैं, स्वास्थ्य के क्षेत्र में आगे बढ़ रहे हैं. हर बड़े नाम के पीछे एक बौद्ध समाज का नाम आता है. 2014 के बाद लगने लगा है कि नहीं, हमें भी लड़ाई लड़ना है, वापस हमें मैदान में आना है, हमें बाहर निकलना है. ऐसे ही बहुजन महिला अधिकार परिषद की हमें ज़रूरत है. हमें एक दूसरे को जताते रहना है कि हम भिड़ेंगे, लड़ेंगे और जीतेंगे. आप यहाँ जितनी महिलाएं हैं, मैं चाहती हूँ कि ये कारवां और बढ़े. मैं इसलिए भी यहाँ हाजिर हुई हूँ और मेरी मेंटोर है मिसेस खरिश्ता, जिससे मैंने बहुत कुछ सीखा है. और भी ऐसी महिलाएं हैं हमारे मुस्लिम समाज में जो सीखना चाहती है, एक दूसरे समाज में आके मिलना चाहती है, एक दूसरे से ज्ञान हासिल करना चाहती है और बढ़ना चाहती है आगे, और इस देश को समृद्ध और एक सच्चा, पवित्र और आसान मुल्क बनाना चाहती है जिसमें हर किसी को जीने की आज़ादी हो. हम क्यों नहीं कर सकते ये काम? हर कोई ये मंशा लेके यहाँ बैठा हुआ है. आज आप मुझे सुन रहे हैं, मैं कल आपको सुनना चाहती हूँ. मैं चाहती हूँ आप बोले और मैं सुनूं. मैं चाहती हूँ हर वो औरतों की दिल की धड़कन है, उसका देश हो, उसकी वो औरतें हो जो अबला है, दुर्बल है, जो आगे नहीं बढ़ना चाहती, हम खींच के लाएंगे उनको. और हम हमेशा दलित नहीं कहलाएंगे, हम अम्बेडकरी कहलाएंगे. हम मुसलमान भी चाहते हैं हम अम्बेडकरी कहलाएं. ये बाबा साहब ने जिस दिन किताब लिखी थी ना, संविधान, पूरी किताब लिख दी गई यार जिस समाज के ऊपर. वो समाज अपने आप को क्यों पिछड़ा हुआ मानेगा, क्यों दलित मानेगा, क्यों मागासवर्गीय मांगेगा? मैं चाहती हूँ ये वर्ड को हटा दिया जाए. ये समाज में कहीं नहीं होना चाहिए ये वर्ड. हम अम्बेडकरी कहलाए. हम मुसलमान चाहते हैं हम अम्बेडकरी कहलाए. हम शपथ लेते हैं संविधान की जब हम बात करते हैं. हमारे धर्म ग्रंथों के बाद एक संविधान ही एक ऐसा ग्रंथ है जो हमें जीने की आज़ादी देता है, सोचने की आज़ादी देता है, रहने की आज़ादी देता है, खान पीन की आज़ादी देता है. अभी हमारी एक महिला जो बात कर रही थी कि मुसलमान से शादी की है, शत्रुघ्न सिन्हा की बेटी ने, अडवाणी की भतीजी ने. ये अधिकार कहाँ से आया इनके पास? ये संविधान ने दिया उन्हें. और अगर भीमराव अम्बेडकर नहीं होते तो शायद हम नहीं होते. जब ये महिलाएं गाना गा रही थी उनके ऊपर, मैं समझ रही थी कि इनके दिलों में कितना ज़्यादा प्यार है उनके लिए. हम बताएं अपना प्यार, बोलने से नहीं होगा.
हमें एक्टिविटीज़ करना होगा, रोडों पर आना होगा, हम बताना होगा कि हम भीम की फौजें हैं, हम वो महिलाएं हैं जिनको हमें भीम ने सिखा कर गया है। हम उसके नाम को मिटने नहीं देंगे। जब तक ये देश रहेगा तब तक भीमराव अंबेडकर का नाम हमेशा ऊंचा और ऊंचा बढ़ते जाएगा। हमें बढ़ाना है उनका नाम, और उसके साथ साथ उस मोहम्मद का नाम जिससे हम मोहम्मदियाँ कहलाते हैं। हम दो समाज है जो सिद्धांतों पर चलते हैं, और हम चाहते हैं हमारे सिद्धांतों को हम किसी को बिगड़ने नहीं देंगे, बिगाड़ने नहीं देंगे, और उसको हम छूने तक नहीं देंगे। हम अपने सिद्धांतों के साथ चलेंगे और उसके ऊपर हम हमारी लड़ाई लड़ते रहेंगे। औरतों के हक और हुकूक की बातें हर यहाँ किसी ने किया। मैं चाहती थी अब ये बोलूँ कि औरतें अब उस हक और हुकूक को इम्प्लीमेंट करें, उस पर काम करें और आगे आए, और हम एक दूसरे के साथ दोस्ती का हाथ बढ़ाकर आगे चले। मुझे सुनने के लिए और मुझे मानने के लिए, बुलाने के लिए एक बार फिर से बहुत बहुत धन्यवाद, शुक्रिया। अस्सलाम वालेकुम, नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। महिला दिवस, महिला हक अधिकार परिषद आणि बहुजन महिला परिषद याच्यामध्ये काय फरक आहे? तर बहुजन महिला ही गुलामांची गुलाम आहे. महिला गुलाम आहेत. स्त्री पशु नारी सब ताड़न के अधिकारी. म्हणजे उच्च वर्णीयांच्या स्त्रियांना सुद्धा तिला लाता मारले पाहिजे, ती अस्पृश्यच आहे, जनावर आहे. जनावरांना जसं मारतो तसं स्त्रियाला पण मारलं पाहिजे, अशा मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. आणि एवढंच लिहिलं तर आहेच, पण समाज सुद्धा तसाच वागताय. पण या बहुजन स्त्रीचं, दलित स्त्रीचं काय आहे? तर ही जी शोषित स्त्री आहे, उच्चवर्णीय, त्यांची पण ही बहुजन समाजातली स्त्री, दलित समाजातली स्त्री गुलाम आहे. आता कशी? तुम्हाला सांगते मी की ज्या बाया आहेत त्यांचे नवरे त्यांना मारत असतील, पण त्या उच्चवर्णीयांच्या घराच्या बायामध्ये आमची स्त्री धुणं, भांडी, स्वयंपाक अशी कामं करते, आणि ती त्या उच्चवर्णीय स्त्रियांकडून सुद्धा शोषित आहे. आणि एवढंच नाही तर त्यांच्या बाबतीत थोडी शिथिलता असेल, पण आमच्या स्त्रियांच्या बाबतीत कुठलीही शिथिलता नाही. मध्ये ते, आणि धार्मिक बाबतीत तर बोलायचंच काय. अहो, आमच्या देशातले नेते जे स्वतःला मुख्यमंत्री बनवतात त्यांच्या बायका काय बोलतात? पहिला हिंदू राष्ट्र बनून राहिलं ना, मग त्याचा विरोध नाही करायचा. ते हिंदू राष्ट्रच असलं पाहिजे. मग हिंदू राष्ट्र, आपण स्वतः नाचतील, गातील, उघड्या राहतील, पण आणि हिंदूच असलं पाहिजे. आणि ताईंनी सांगितलं रामाचं. अहो, रामाचा विरोध काय करतात? बाया रामाची पावलं काढतात. आणि उच्चवर्णीय स्त्रिया स्वतःचे अधिकार तरी मिळवतात, पण आमच्या बहुजन स्त्रियांना, कोणते बहुजन स्त्रियांना काय, माणसांनाच अधिकार नाही मिळत. तर बहुजन स्त्रियांना कुठे अधिकार मिळायचे? तुम्हाला माहित आहे कशी स्थिती आहे महिला रिझर्वेशनची? महिला रिझर्वेशनची स्थिती अशी आहे की 50% रिझर्वेशन महिलांना आहे. आणि या 50% रिझर्वेशन मध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये 50% रिझर्वेशन महिलांना आहे. मग ते त्या रिझर्वेशन शिवाय आपल्या SC/STचं पण रिझर्वेशन असतं, ते वेगळं नाही आहे, आपल्या आताच आहे, ते SCच्या रिझर्वेशनमध्येच आहे. पण या महिलांना जर का विचारलं कि भाई तुम इलेक्शन में खड़े हो रहे, हाँ, तो चुन के आने के बाद में क्या करेंगे? हमको नहीं मालूम जी, हमारे ओई करते हैं. त्यांना पुन्हा प्रश्न विचारावा की तुम्ही निवडणुकीला कशाला उभ्या राहिल्या? जर का काही माहीतच नाही तर कशाला राहिल्या? आमच्या ह्यांनी म्हटलं ना म्हणून आम्ही उभ्या राहिलो.
म्हणजे महिला रिझर्वेशनचा बट्ट्याबोळ कसा झाला हे आपल्याला समजतंय का? ज्या बाईला काहीच माहीत नसेल आणि ती बाई जर का निवडून येत असेल तर ती बाई स्वतःसाठीच काही नाही करू शकत, तर तुमच्या आमच्यासारख्या समाजासाठी काय करणार आहे? आणि म्हणून बहुजन महिला अधिकार परिषदेचं हे आयोजन आहे. माने सरांना आम्ही विदर्भाच्या वतीने चळवळ निधी दान करत असतो. मान्यवर कांशीरामजी 50 वर्षाचे असताना त्यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आणि त्यांचं निर्वाण झाल्याच्या नंतर 2006ला त्यांचं निर्वाण झालं आणि त्यावेळेस मानेसाहेब 55 वर्षाचे होते. ते 55 वर्षाचं असताना माने सरांना बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची स्थापना करावी लागली आणि मान्यवर कांशीरामजी 54 वर्षाचे असताना या देशामध्ये मान्यवर कांशीरामजींनी एक लहर निर्माण केली होती. बामसेपच्या नावाने फंड निर्माण व्हायचा, मोठमोठे कार्यक्रम व्हायचे आणि सरकारला त्यावेळेस वाटलं की कांशीरामजी CIAचा एजंट आहे, अफवा पसरवायचे आणि म्हणून मग त्यावेळेस बामसेपवर बॅन आणण्यात आला. आणि मग कांशीरामजींनी 54 वर्षाचे असताना त्यांनी सांगितलं कि अब मैं खुलेआम पैसा लूँगा. ठीक है, सरकार अगर बयान लगाती है तो मैं खुलेआम पैसा लूँगा. कार्यकर्त्यांना त्याने सांगितलं कि मैं 54 साल का हो गया हूँ, जो भी यूनिट मेरी सभा लेना चाहता है वो मेरे उम्र के हिसाब से थैली देंगे और वो जाहीर देंगे. आणि पहिली थैली ते 54 वर्षाचा असताना 54,000ची थैली मान्यवर कांशीरामने जाहीररित्या त्यांनी दिली कार्यकर्त्यांनी आणि अशा पद्धतीने चळवळ चालवण्याची जी प्रथा आहे कांशीरामजींनी पाळली. आम्ही त्यांच्या शाळेमध्ये तयार झालो. कांशीरामजीचं निर्वाण झालं आणि पक्षाचं ध्येय धोरण बदललं. झांबरेताईंनी सांगितलं, नंदाताईंनी सांगितलं, वेळोवेळी सगळं सांगता येणार नाही. आणि मग जेव्हा 2014च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि BSPचं भट्ट पूर्ण खाली बसलं, पूर्ण ग्राफ खाली आला, एकही लोकसभेचा उमेदवार लोकसभेत निवडून जाऊ शकला नाही. आणि मग मान्यवर कांशीरामजींच्या सानिध्यामध्ये असणाऱ्या लोकांना चिंता पडली की आता इथून चळवळ चालायची कशी. बाकी फुले आंबेडकरी चळवळीचं नाव घेणारे कार्यकर्ते, त्यांचे नेते ते काहीच करत नव्हते. चळवळ परिवर्तनाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू नव्हता. आणि म्हणून मग माने साहेबांनी 9 ऑक्टोबर 2015ला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली. परंतु त्यापूर्वी एक वर्षभर लोकसभेच्या 14च्या निवडणुकीच्या नंतर वर्षभर त्यांनी देशामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे केले, युवा परिषदा घेतल्या, अनेक वातावरण निर्माण केलं. कार्यकर्त्यांची भावना त्यांनी जाणून घेतली की कार्यकर्ते काय पाहतात. तसं ते एक चलबिचल सुरू झाली होती की पक्ष कांशीरामजींच्या हे धोरणानुसार चालत नाही. आणि मग आम्ही 10 ऑगस्ट 2015ला म्हणजे आज 11 वर्षापूर्वी पक्ष स्थापन व्हायचा होता, पण पक्ष स्थापन होणार याची वातावरण निर्मिती झाली होती. आणि मग आम्ही जे जुने कार्यकर्ते होतो साहेबांच्या काळापासून माने साहेबांच्या सोबत असणारे कार्यकर्ते 29 जुलैला नाशिकला सभा झाली. आज मानेसाहेब नाशिकवरून आले मोठा कार्यक्रम घेऊन. नाशिकला सभा झाली आणि त्याच्यापूर्वी मी माने साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही पक्ष काढणार अशा हालचाली दिसत आहेत. आणि मग त्या 10 वर्षामध्ये 6 पासून 14पर्यंत 5-6 वर्षामध्ये एक वेगळीच वातावरण निर्मिती पक्षात निर्माण झाली होती. BSPमध्ये कार्यकर्त्यांना एक जे चळवळीला पैसा द्यावा लागतो ही भावना त्यांची निघून गेली होती. आणि जेव्हा मानेसाहेब पक्ष चालवणार आहे तर ते कांशीरामच्या ध्येय धोरणावर पक्ष चालावा हे आम्हाला वाटत गेलं. आणि म्हणून मग आम्ही 10 ऑगस्ट 2015ला पहिल्यांदा माने सरांना थैली देऊन ते चळवळ गतिमान करण्याची शक्ती त्यांना द्यावी ही भावना ठेवली. आणि तेव्हापासून सातत्याने हे थैली देण्याचं म्हणजे चळवळ निधीदान 10 ऑगस्टला देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आज 11 वर्षापासून आम्ही सातत्याने हा पांडा पडतो आहे. ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सरांचा वाढदिवस, मी अरुण सहारे या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गीत घेऊन आलेलो आहो. तेव्हा 10 ऑगस्ट दिन उगवला, माने सरांचा वाढदिवस आला. 10 ऑगस्ट दिन उगवला, माने सरांचा वाढदिवस आला. हार्दिक शुभेच्छा देण्याला
नमन हे त्यांच्या कार्याला, नमन हे त्यांच्या कार्याला. कारण साजरा करूया आज चळवळ निधी दिन, साजरा करूया आज चळवळ निधी दिन. जो माने चळवळ चालू करूया संघटन, जो माने चळवळ चालू करूया संघटन. दिन हा वर्षाने आला, दिन हा वर्षाने आला गुंफुनी पुष्पमाला, दिन हा वर्षाने आला गुंफुनी पुष्पमाला. महापुरुषांच्या पाऊला नमन हे त्यांच्या कार्याला, नमन हे त्यांच्या कार्याला. एक्चुअली जो मंच चलाते हैं इन लोगों का फर्ज होता है ये रखे. ये काम मेरा नहीं है. रमेश पाटिल से लेकर डॉक्टर घोनमोड़े हो, जामरीचाई हो, ये आप लोगों का फर्ज होता है कि हम अपनी मूवमेंट की बात रखें, नहीं तो फिर मूवमेंट गलत तरह से पेश आती है, गलत तरह से लोग समझते हैं और फिर उसका बेमतलब जो मतलब नहीं निकलना चाहिए वो मतलब निकलता है और आप जितनी मेहनत करते हो उसके ऊपर पानी फेरने का काम होता है. तो इसलिए आप लोगों को मैं हमेशा बताता हूं ना कि मूवमेंट कैसी चलानी चाहिए. समझना एक अलग बात है, हर कोई मूवमेंट समझता है, लेकिन मूवमेंट कैसी चलानी चाहिए इसका भी दिल और दिमाग होना चाहिए. और इसीलिए कांशीराम साहब कहते थे, मैंने बाबा साहब से एक बात सीखी है कि मूवमेंट कैसी चलाई जाए, और बाबा साहब के चेलों से सीखी है कि वो इसी कैसी नहीं चलाई जाए. तो हम लोगों के हाथों से कोई भी प्रोग्राम जब होता है तो जिस मकसद के साथ हम करते हैं वो मकसद क्लियर कट लोगों के सामने जाना चाहिए, वरना वो प्रोग्राम का कोई और रूप होता है. ये बात को अलहदा रख के अगस्त महीने में मैं 1 तारीख को अन्ना भाऊ साठे के जयंती के दिन पे वाटे गांव में था. अन्ना भाऊ साठे के गांव में था. दोपहर 2 बजे किसान सम्मेलन था. शिरो नाम का तालुका है, कर्नाटक के बॉर्डर पे है, वहां किसान सम्मेलन था. रात को अन्ना भाऊ साठे की जयंती कोल्हापुर में थी. तो एक दिन में 3 प्रोग्राम था, बाय रोड बहुत लंबे. रात का प्रोग्राम 11-12 बजे खत्म किया, 12 बजे फिर बाय रोड जर्नी शुरू हुई और पूना में आके सुबह 4 बजे पहुंचे, क्योंकि 2 तारीख को पूना में प्रोग्राम था. 2 तारीख को अपनी DRSP की जो बहुजन साहित्य व कला अकादमी है उसका लॉन्चिंग था, उसका इनॉग्रेशन था पूना में. और उस प्रोग्राम में सिर्फ लॉन्चिंग नहीं था, तो उस प्रोग्राम में मेरे द्वारा जो वर्तमान इश्यूज के ऊपर 6 या 7 आर्टिकल से लेख है, भाषण है, उसका भी विमोचन करना था. तो एक तरफ आप फिजिकल लेबर करो, एक तरफ मेंटल लेबर करो. तो 2 तारीख को इसको लॉन्चिंग किया, 2 तारीख को पूना में लॉन्चिंग किया और फिर लगे तैयारी में लगे नासिक के लिए. नासिक का प्रोग्राम 9 तारीख का. 9 तारीख का आदिवासी दिन के मौके पर डिंडोरी नाम की तहसील है, ट्राइबल इलाका है, पेशा डोमिनेटेड विलेजेस है, ऐसे एरिया में कल प्रोग्राम रखा था. अब आदिवासी दिन के मौके पर होता क्या है, नाच गाना बड़े पैमाने पे होता है. शायद नाच गाना करके ये कंपटीशन अंबेडकर जयंती के साथ होता है, क्योंकि आप ज्यादा नाचते हो तो हम भी ज्यादा नाचते हैं. तुम लोग थोड़े ज्यादा नाचते हो, हम भी नाचते हैं. लेकिन क्या आदिवासी दिन उसके लिए था? 1994 में यूनाइटेड नेशंस ने यह आदिवासी दिन डिक्लेयर किया, तो उसके पीछे भूमिका है.
ये भूमिका ना कोई आदिवासी एमएलए रखेगा, ना एमपी रखेगा, ना मंत्री रखेगा, ना कोई अखबार रखेगा। और इसीलिए और मैंने एलके मडावी, इन्होंने दोनों ने सोचा कि हमें इसकी नई पहल करनी होगी, नई पहल करनी होगी। क्यों मनाते हैं हम विश्व आदिवासी दिवस? और उसकी नई पहल करनी है तो एक प्रोग्राम करेंगे, आधा घंटा 2 घंटे का प्रोग्राम खत्म होगा, जो सुनने वाले 250, 300, 500 लोग होंगे वही सुनेंगे, लेकिन उसका डॉक्यूमेंटेशन नहीं होगा। इसके लिए हम दोनों ने सोचा कि क्यों हम मनाते आदिवासी विश्व दिवस, उसके ऊपर एक बुकलेट बनाई जाए। क्या है उसका रीजनिंग, कारण क्या है? हम लोगों ने तय किया और हमारे एलके मडावी साहब बीमार पड़ गए, उनको ब्रीदिंग का तकलीफ होने लगी और वो अभी भी आईसीयू में है, वो हॉस्पिटल में है। अब बीमार पड़ गए तो भी मैंने कहा कि आपके दिलो दिमाग में जितना भी था मोबाइल पे टाइप करके मुझे भेज दो, बाकी सब करूंगा और मैं बुकलेट तैयार रखूंगा। और बुकलेट 9 अगस्त को दिंडोरी प्रोग्राम में लॉन्च होगी और नतीजा एक बेहतरीन बुकलेट हमने 9 मार्च को, कल 9 अगस्त को दिंडोरी में लॉन्च। ये जब आप पढ़ेंगे तो आपको कुछ नई चीजें मिलेंगी। जैसे बाबा साहब के ऊपर आरोप लगाते हैं जो खास करके बीजेपी कांग्रेस के दलाल आदिवासी है, वो ये आरोप करते हैं कि बाबा साहब ने संविधान में आदिवासी शब्द नहीं रखा, शेड्यूल ट्राइब शब्द रखा और इसलिए आदिवासी कंसेप्ट को नकार दिया। तो बाबा साहब का संविधान सभा में 2 दिसंबर 1948 इसके बारे में एक्सप्लेनेशन है कि मैंने वो ऐसा क्यों किया। तो उन्होंने उदाहरण दिया, आपने जैसे दलित शब्द का बात बताई, तो बाबा साहब कहते कि दलित जो है उसके लिए पहले अछूत शब्द था, अछूत था। तो क्या संविधान अछूत शब्द को एक्सेप्ट करेगा? अछूत और आदिवासी एक अर्थ है, ये सामाजिक कंसेप्ट है, सोशल लेवल के वर्ड है, उसका लीगल कोई कनोटेशन नहीं है, लीगल उसका मीनिंग नहीं है। भविष्य में अगर मैं ये अछूत आदिवासी शब्द प्रयोग इस्तेमाल करूंगा तो भविष्य में बहुत सारे प्रॉब्लम खड़े होंगे, कानूनी रूप से खड़े होंगे। और इसलिए मैं आदिवासी शब्द प्रयोग ना करके जिस तरह शेड्यूल कास्ट के लिए अछूत शब्द को नहीं, अनटचेबल नहीं, बल्कि शेड्यूल कास्ट शब्द प्रयोग इस्तेमाल किया, उसी तरह आदिवासी के लिए, उनके लिए भी भविष्य में कोई दिक्कत खड़ी नहीं होनी चाहिए, कानूनी दिक्कत नहीं खड़ी होनी चाहिए, इसलिए शेड्यूल ट्राइब ये शब्द प्रयोग कर रहा हूं। अब ये आपके लिए नई बात है ना, है कि नहीं, है कि नहीं? मूवमेंट चलाते वक्त अपने विरोधी कौन से हथियार इस्तेमाल करते हैं, उन हथियारों को समझकर आपने उनका मुकाबला करना चाहिए। और आदिवासी को गलत फहमी में रखने के लिए, बाबा साहब का मॉडल उन्होंने एक्सेप्ट नहीं करने के लिए ये जो गलत फहमियां पहनाते हैं, वैसे शुरू के हमारे करियर में, मूवमेंट के करियर में बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी समज आणि गैरसमज, आपले यवतमाळचे जुने जाणते आदिवासी कार्यकर्ते डॉक्टर व्यंकटेश आत्राम यांनी एक पुस्तिका लिहिली होती की आदिवासी समाजानं का स्वीकारलं पाहिजे। ती पुस्तिका मी मला वाटतं 84-85 ला वाचली। आप लोगों को, कितने लोगों को मिली होगी पढ़ने के लिए? क्योंकि मूवमेंट चलाते वक्त अपना डॉक्यूमेंटेशन बनाना पड़ता है, ओरली टॉक उतने ज्यादा मायने नहीं रखते और इसीलिए डॉक्यूमेंटेशन होना बहुत जरूरी है। तो एक हफ्ते में मैंने कितना ट्रैवल किया एक बात छोड़िए, कितनी मीटिंगें करी है छोड़िए, लेकिन एक ही हफ्ते में मैंने 2 बुकलेट सब्जेक्ट को लेकर अपने आंदोलन से जुड़ी हुई। हमें लेखक बनने का शौक नहीं है, लेकिन हमें मूवमेंट के लिए लिखने का शौक है और इसलिए एक हफ्ते में 2 बुकलेट आपके सामने आए। तुम्ही म्हणाला वाढदिवसाच्या निमित्तानं माने सर तंदुरुस्त राहो, मला काळजी तुमच्या सगळ्यांची आहे।
जेवढा मी धावतो तेवढं तुम्ही धावता का? स्वतःला विचारा. जेवढा मी ट्रॅव्हल करतो तेवढा तुम्ही करता का? स्वतःला विचारा. जेवढे मी कार्यक्रम करतो तेवढे तुम्ही करता का? औषधं घेऊन सुद्धा स्वतःला विचारा ना. शारीरिक स्वास्थ्य अशावरती नसतं. तुम्ही एखाद्या विषयामध्ये किंवा मूवमेंटमध्ये किती इन्व्हॉल्व होता ते तुमचं सोर्स ऑफ एनर्जी असतं. तुमची एनर्जी येते कुठून? तुमची एनर्जी तुमच्या इन्व्हॉल्वमेंटमधून येते. आणि म्हणून या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना एक फटका मारायची संधी तुम्ही मला दिलीत आणि ते मी सहजासहजी सोडत नाही. जे प्रॅक्टिकली खूप कमी वर्क करतात त्यांची कमिटमेंट सुपरफ्लुअस आहे, कमजोर आहे, इन्व्हॉल्वमेंट कमजोर आहे. आणि ज्यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते ना ते आपोआप कबीरासारखे बाहेर फिरतात, त्यांना काही होत नाही. आणि म्हणून मी गेल्या 40 वर्षात कधी माझं डोकं दुखलं, पोट दुखलं, काही दुखलं, मी गेल्या 40 वर्षात कधी कोणासमोर मांडलेलं नाही आणि आगामी दिवसात सुद्धा मांडणार नाही. कारण हा जो कॉन्फिडन्स असतो ना, हा कॉन्फिडन्स तुमचं स्वतःचं शरीर, स्वतःचं मन याच्यावरती तुम्ही किती कंट्रोल करता त्याच्यावरती अवलंबून असतं. काल कार्यक्रमाला 2 कार्यकर्ते आजारी पडले. मला म्हणाले सर आम्ही येऊ शकत नाही. म्हटलं कार्यकर्त्यांना आपल्या शरीराला सुद्धा सांगता आलं पाहिजे, उद्या माझा कार्यक्रम आहे, तुला आजारी पडता कामा नये, तर तुम्ही शरीरावरती कमांड करा. हे करता आलं पाहिजे. हे जर तुमच्यात ताकद नसेल, ही जर तुमच्यात ऊर्जा नसेल, तर मग मात्र तुम्ही अनेक कारणं विरणं सांगता. म्हणून तुम्ही मला शुभेच्छा देताय ते चांगलं आहे, पण मला वाटतं माझ्या शुभेच्छाची तुम्हाला सगळ्यांना गरज आहे. कारण तुमच्यापैकी बरेच जण बचाव आंदोलनमध्ये आहेत. स्वतःची एनर्जी, स्वतःची ताकद, स्वतःतला पैसा सुद्धा. पैशाच्या बाबतीत माझं समीकरण साधं आहे आणि ते मी अनेक वेळा उघडपणे बोलून दाखवलंय. जे काय आहे ते फुले आंबेडकरांच्यामुळं, मग त्यांच्यासाठी सगळं लागलं तरी चालेल ही भूमिका घ्यायची लागते. नाहीतर मग बचाव आंदोलन काय बचाव करून करणार आहे. आणि मी तर उघडपणे आयुष्याचं तत्वज्ञान मांडतो. जी माणसं पैसा वाचवायला बघतात, जी माणसं पैशाच्या मागं धावतात ना, त्यांच्याकडे कधीच पैसा येत नाही, कधीच येत नाही. तुम्ही म्हणाल हे सर जास्त होतंय. जास्त नाही, माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केला. सगळं येतं, पण तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागं धावत सुटलात तर नाही होत. म्हणून मुवमेंटमध्ये जेवढा मेंटल फिटनेस महत्त्वाचा तेवढा फिजिकल फिटनेस पण तेवढाच महत्त्वाचा. कांशीरामजींनी कधी मिटिंगा कॅन्सल नाही केल्या. रात्रभर कार्यकर्त्याशी बोलले, पण चेहऱ्यावरती कधी थकावट नाही आली. ती मुवमेंटची एनर्जी असते. ज्यांच्यामध्ये ही मुवमेंटची एनर्जी असते त्यांना वय 50 असो की 55 असो की 60 असो, 20 वर्षाचे पण तसे बिनकामाचे असतातच ना. त्यामुळं त्याला वयाची मॅटर नसते. मोदीचं वय किती आहे? आता जरा इकडे येऊया. मोदीचं वय किती आहे? 75 ना. आता मी पुढचं नाही सांगत, ज्याचं नाव टाळलं आमच्या वालदेताईंनी, जे नाव जाहीरपणे नाही बोलल्या. 75 वर्ष आहे. मोदीला सत्तेची एनर्जी आहे. मनमोहन सिंग किती वर्षाचे होते? पीएम होते, सत्तेत होते, तोपर्यंत यंगस्टर होते. सत्ता गेली, मनमोहन सिंग थकले. त्यामुळं आयुष्यामध्ये आपण आपल्या एनर्जी देणाऱ्या साधनांची निर्मिती करावी.
मुवमेंटची इन्व्हॉल्वमेंट असेल, पॉवर पॉलिटिक्स असेल, सत्ता असेल, हे ज्यांना जमतं ते अविरतपणे काम करतात. अन्यथा मग थांबून थांबून पाट्या टाकणं अनेक लोकांना जमतं नाही, त्याने काही परिवर्तन होत नाही, आंदोलनात काही फार मोठा फरक होत नाही. राहिलं महिला अधिकार आंदोलन, परिषद आपण का घेतली? एकतर खूप दिवसापासून आपल्या महिलांना ही परिषद घ्यायची होती. 2-3 महिने त्यांना ही तारीख देता आली नाही आणि त्यामुळे शेवटी हा 10 तारखेला त्यांना बोनस मिळाला आणि त्या म्हणाल्या आम्ही 10 तारखेला हा कार्यक्रमाचं आयोजन करतो. मला वाटतं या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी त्यांनीच घेतली, आर्थिक सह सगळीच घेतली, म्हणून त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. मागं नागपुरामध्ये एक महिला परिषद झाली होती. एक महिन्यापूर्वी रिपब्लिकन महिला परिषद. त्याला आमची एक महिला म्हणाली, माने सर आपल्याकडे रिपब्लिकन महिला परिषद झाली, तर मी चक्रावून गेलो. म्हटलं आजकाल रिपब्लिकन पुरुषांची परिषद होत नाही, तर रिपब्लिकन महिला परिषद कुठून आली? आणि त्या म्हणाल्या नाही, एका काँग्रेसवाल्यानं पैसा पाणी दिला, मदत केली, हॉल बिल बुक करून दिला आणि मग 2-4 बाया बोलणारे आहेत त्यांना बोलावलं. बरं त्या कोण? तर म्हणे त्यांची पती काँग्रेसची वकिली करतात. निवडणुका आले की सांगतात काँग्रेसच्या बाजूने गेलं पाहिजे, काँग्रेसच्या बाजूने गेलं पाहिजे. मग त्याने आपल्या पत्नीला उतरवलं सभेमध्ये, सांगा की दगडापेक्षा वीट मऊ, हे जे समीकरण आहे ते मजबूत करा, आगामी दिवसामध्ये लोकल बॉडी इलेक्शन येत आहेत. आणि मग त्यातली आमची एक महिला कार्यकर्ता म्हणाली की त्यांची महिला परिषद जर काँग्रेस स्पॉन्सर्ड असेल तर आपण आपली महिला परिषद करूया, आणि त्यातून या महिला परिषदेचा जन्म झाला. त्यामुळे आपली संकल्पना वेगळी आहे. आपली संकल्पना अशी आहे की काँग्रेस बीजेपीच्या पैशावरती महिला परिषद करणारे लोक वेगळे, ते सोडून सुद्धा अजून फुले शाहू आंबेडकरी चळवळीत स्वतःच्या जीवावर स्वतःच्या साधनानं महिला परिषद बनवणाऱ्या कार्यकर्त्या या नागपुरात जिवंत आहेत, याचा पुरावा म्हणून ही महिला परिषद आहे. बरं, गेल्या महिला परिषदेत काय ठराव झाले? काय ठराव, काय मांडणी, काय काही मांडणी नाही. मांडणी आगामी लोकल बॉडी इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून कुठली तरी एक यंत्रणा कामाला लावायची आणि त्याच्यासाठी महिला परिषदेचा उपयोग करायचा, हा एकमेव हेतू होता. आपला तो हेतू नाही. आपला हेतू आहे की जसं काल आदिवासी सन्मान दिवस झाला आणि आपण व्यवस्थेला प्रश्न विचारतो, नेहमीच विचारतो की ज्या भारताच्या महिला राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपती महिला म्हणून राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. महिला म्हणून, आदिवासी महिला म्हणून आदर आहे, पण त्या पदावरती विराजमान असणारी आमची आदिवासी महिला आदिवासी विश्व दिनाच्या निमित्तानं देशातल्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा तरी देऊ शकते का? आणि उत्तर आलं नाही, नाही आलं, नाही देऊ देती नाही. मला वाटतं त्यांचं 3रं वर्ष आहे, ते शुभेच्छा वगैरे देत नाहीत. का देत नाहीत? तर अधिकृतरित्या भारत सरकार या देशामध्ये कुणी आदिवासी आहे असं मानत नाही. अधिकृतरित्या जगाच्या अनेक फोरमवरती, व्यासपीठावरती भारत सरकारची भूमिका राहिली काँग्रेसच्या कालखंडापासून, आत्ताचीच नाही, काँग्रेसच्या कालखंडापासून 2 भूमिका राहिल्या. एक, आदिवासी भारतामध्ये कोणीही नाही. नंबर 2, जाती हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये जगानं दखल द्यायची नाही. या 2 प्रश्नाच्या माध्यमातून पूर्वीचं काँग्रेस सरकार
आणि आताचं बीजेपी सरकार आदिवासीचं स्वतंत्र अस्तित्व ना मान्य करायचं ना जातीच्या प्रश्नाबाबत कुठल्या परकीय देशानं आम्हाला विचारावं, त्याच्यासाठी संधी नाही द्यायची म्हणून जातीयता आमचा अंतर्गत प्रश्न आहे. या पद्धतीनं जेव्हा दोन्ही भूमिका मांडल्या तेव्हा आजकाल आपली महिला परिषद भरवण्याची पाठीमागची आणखी एक भूमिका, आजकाल या देशामध्ये हिंदू राष्ट्राचा फार बोलबाला सुरू आहे. अनेकांना म्हणणं आहे की आमचं हिंदू राष्ट्रच आहे. आपला प्रश्न आहे, हिंदू राष्ट्रात जर पुन्हा निर्माण झालं तर महिला कुठे असतील? तुम्ही कुठे असाल? तुमचं स्थान कुठलं असेल? मग ज्याला याची चिंता आहे की जर हे पुन्हा चक्र उलट फिरायला लागलं तर आपण कुठे असू? आजपर्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून जो केलेला प्रवास आहे तो पुन्हा नकारार्थी मागच्या बाजूला. आणि मग याच्यासाठी आधुनिक कालखंडात जर कोणी मांडणी करणार असेल तर त्याचा विरोध करण्याची तयारी नको. म्हणून महिला परिषदेचा जो कॅनव्हास आहे तो फक्त महिलांच्या अधिकारापुरता कधीच मर्यादित नसतो, कारण शेवटी कुणाच्याही अधिकाराचा लढा हा व्यवस्था आणि सरकार या दोघांशी टकराव घेतल्याशिवाय तो पुढे जात नाही. दोघांशी टकराव झाल्याशिवाय पुढे जात नाही. कारण अधिकार कुणाचे असो, एससी म्हणून पुरुषांचे असो, एसटी म्हणून अगदी आदिवासी पुरुषांचे असो, किंवा महिला म्हणून मग एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी कोणी असो, यांच्या अधिकाराची जेव्हा बात होते तेव्हा तुम्हाला सामाजिक व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था यांच्या विरोधात लढल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि हे लढण्याचं सामर्थ्य या सामाजिक परिषदेमधून येत असतं. त्यामुळे तेवढ्या संकुचित अर्थानं ह्या परिषदा नसतात. बाबासाहेब आंबेडकरांची जी 1942 सालची नागपुरातली पहिली अस्पृश्य महिला परिषद आहे त्याचं भाषण काढून बघा. एका बाजूला तुम्ही सामाजिक गुलामीतून बाहेर पडा आणि दुसऱ्या बाजूला राजकीय अर्थाने देखील तुम्ही चळवळीत सक्रिय व्हा. या दोन्ही अर्थाचा संदेश 42च्या बाबासाहेबांच्या भाषणात आहे. फुले सावित्रीबाई हे दुसरं तुमचं मॉडेल आहे. ज्या सावित्रीबाईच्या मॉडेल विषयी आज बोलतो आपण, यावर्षी पुण्याला जिथं फुल्यांचं आणि सावित्रीबाईचं स्मारक आहे तिथं पिंपळाचं झाड आहे. तिथं पिंपळाचं झाड आहे. आणि यावर्षी वटपौर्णिमेला नेमक्या पुण्यातल्या अनेक महिला त्याच झाडाभोवती फिरायला लागल्या. झाड कुठलं? पिंपळाचं. आहे कुठं? फुल्यांच्या आणि सावित्रीच्या समोर आहे, पुतळ्याच्या समोर आहे. आणि पुण्यातल्या महिला आल्या. आता मला सांगा, सावित्री आहे, फुले आहे, स्मारक आहे, झाड पिंपळाचं आहे, शहर पुणे आहे, बुद्धिवंताचं शहर आहे, आणि लागल्या फेऱ्या मारायला. मला सांगा, आपल्यातल्या किती महिला याला विरोध करतात? किती करतात? पुण्यातलं घेऊ आपण, पुण्यातल्या किती महिलांनी विरोध केला? एक 4-5 महिला पुढे आल्या की कमीत कमी फुल्यांच्या स्मारकाजवळ तरी हे होता कामा नये. आणि मग आमचे काही पुरुष कार्यकर्ते ते तिथं गेले. त्यांनी जसा विरोध केला तसं पोलीस यायला लागले. पोलीस आले आणि पोलीस आले तर ते आपल्या कार्यकर्त्यांना हाकलायला लागले. मग आपले कार्यकर्ते बसतात. म्हणून नुसतं शिक्षण कामाचं नाही, शिक्षणाला ताकदीची आणि धैर्याची जोड पाहिजे, अन्यथा शिक्षण काही कामाचं नाही तुमचं.